दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एकटेपणा ही एक आपल्या आयुष्यातील खूप वाईट स्टेज आहे. एक मनुष्य हा समाजप्रिय आहे, म्हणून त्याला आपण सोशल ॲनिमल असं म्हणतो. आणि आपण खूप कामात असलो, खूप तणावात असलो, खूप मोठं काहीतरी एक जबाबदारी असली आणि ती पार पाडल्यानंतर कधीकधी असं वाटतं की कुठेतरी निघून जावं, कुठेतरी एकटे जाऊन कुठेतरी राहावं. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला 2 दिवस बरं वाटतं आणि मग त्यानंतर आपल्याला परत आपल्या लोकांमध्ये येऊशी वाटतं. काही घटना जर आपण काही महिन्यांमध्ये जर वाचल्या, त्यामध्ये आपण असं वाचतो की काही किती मोठी माणसं, परंतु ती एकटी राहत होती. एकटेच ते मेले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आतमध्ये मरून पडले, कोणाला माहिती नाही. आणि एकटेपण जे आहे हे खूप भयानक आहे. काही लोकांकडे बोलायला माणसं नाहीत, कोणाकडे आपण व्यक्त व्हावं ह्याच्यासाठी त्यांना कोणी ऐकायला सुद्धा नाही. बऱ्याच वेळेस असे काही सोशल वर्कर आहे जे अशा लोकांकडे जाऊन फक्त ऐकण्याचं काम करतात. त्यांना कोणतरी आपल्याशी बोलावं किंवा असं हे वाटत असतं. आपल्या ह्या जगामध्ये सुद्धा, जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला असा ह्या एकटेपणाचा अनुभव येतो. कधीकधी असं वाटतं देवसुद्धा आपल्याजवळ नाही आहे. परंतु लक्षात ठेवा की देव तुमचा आहे, देव माझा आहे, देव सगळ्यांचा आहे. त्याने आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतो. त्याने आम्हाला त्याने आम्हाला एक नवीन जीवन दिलेलं आहे. योहान 3:16 बघा, जॉन चॅप्टर 3 वर्स 16. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जगावर म्हणजे त्यामध्ये आपण सुद्धा आलो, सर्वजण आपण त्यामध्ये आलो. आपण देवाच्या दृष्टीने खूप मौल्यवान आहोत, कारण तो आमच्यावर प्रेम करतो. कधीही एकटे असाल, एकटेपणाची भावना असाल, लक्षात ठेवा की देव तुमच्याबरोबर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 31वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 10 अँड वर्स 31. म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.